श्री स्वामी समर्थ. तर आजच्या आपल्या या मोठ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ना काल मम्मीची आणि बाबाची अॅनिव्हर्सरी होती. तर हे तर तुम्हाला माहितीच आहे. तर नवरोबा गेले होते बरं का, सहज त्यांचं काम पण होतं आणि त्या निमित्तानं मला नाही जायला जमलं, तर नवरोबा तरी गेले म्हणून अॅनिव्हर्सरीला छान असं गिफ्ट पण मम्मीला आणि बाबाला त्यांनी दिलेलं आहे. आणि येताना आम्ही अॅनिव्हर्सरीला गेलो नाही म्हणून बाबांना भरपूर सगळा खाऊ आणि केक पण दिलाय. तर हे सगळं ना या मोठ्या व्हिडिओमध्ये मी शूट केलेला आहे. तर आपला हा मोठा ब्लॉग ना शेवटपर्यंत नक्कीच बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की बाबांनी काय काय दिलंय. आणि ते दिलेलं बघायची सकाळी उठल्यापासून पोरांची किती घाई चालली होती श्लोकची नोळीची. आणि एकदाच खाल्लंय त्यांनी सगळं आणि बघितलंय तेव्हा त्यांना किती आनंद झाला हे पण तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळेल. तर चला. रात्रीच बाबानं ना हे आणलं होतं, ही म्हणलं भाजलेली कोंबडी आहे. तर त्यांनी अख्खी आणली होती बरं का, पण काय झालं त्यांना यायला भरपूर उशीर झाला आणि ती येईपर्यंत नाही पूर्ण थंड पण झालं होतं, एवढी टेस्ट पण लागत नव्हती. तुम्ही सगळे दोघं झोपला होता, तर त्याच्यामुळे मी म्हणलं असंच फ्रीज मध्ये ठेवून देते, ह्याला काय होत नाही, तर सकाळी भाजी बनवूया. म्हणून आता छान पैकी भाजी बनवली. बसते अजून दुसरी एक ठिकाण इकडं आहे अजून खायचं. खाली बस. चिप्स आणले, केळाचं चिप्स आणले बघा. शोले दोन पुढे खारी टोस्ट आले टोस्ट. ते पण डबल दिसला आलाय हे बाबा, डबल मला दिसतंय की. खजूर आले, खजूर उपवासाचं जास्त आहे बरं का. चालू काय तरी बघा, क्रिक 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 क्रिक. अजून एक दिसला आलंय. काय असू शकतो. 20 आणि 20 आणि 20 आणि हॅपी हॅपी. अजून एक दिसला आलंय. ओरिओ आहे रे बाबा, ओरिओ आहे बाबा. इतकं खायला एवढं सगळं खाऊन झाल्यावर शेवटचं तरी आता जरा छोटं छोटं आहे. आता जरा क्रीमचं बिस्किट आहे, जास्त प्रमाणात शिजलेलं आहे बघा. हे काय लगेच घालायला लागतंय. हे बघा क्रीमचं बरोबर आहे. ते बघा ते बघा ते बघा कसं. आणि केक आणि तिकडे आणि ती केक कुठायचं अॅनिव्हर्सरी काल असल्यामुळे केक दिलेला आहे खायला वरनं. हो बघा, केकची कॅरेट कुठं आहे. आणि हे बघा ही केक पण दिलेत बघा. 3 बॅग आहेत. 3 काढ की काढ. बघा, ही मिक्स फ्रूट केक म्हणायचं ह्याला. मिक्स फ्रूट केक असं आहे पॅकेट. बऱ्या आता शिव उद्यापर्यंत काय दुसरं जेवण करू नको. एवढं सगळं कुणी दिलंय. आजीनं कोकरापूरच्या आणि बाबानं. आता काढून ठेवले भरायचं कोणती. लगेच वारणार मी लगेच. भरून तुला परत ठेवते सकाळी सकाळी बनवा तुला काढ. स्ट्रॉबेरीचा केक आहे. नाही ती लाईट येत नाही लवकर म्हणून म्हणलं. बसा सर ना होय. खाऊन बघ कसा लागतोय. खाऊन बघ गोवे. कसा छान आहे. मांडी घालून बस.
ती वाटीत दिलेला खा अगोदर. देऊ तुम्हाला दर सर माझ छान आहे का रे? लय भारी. मला एक वाटी राहू द्या. नाहीतर सगळी संपवचाल. अॅनिव्हर्सरीला नाही गेलं तर काय झालं, केक तर खायला भेटला आहे का नाही? केक आणि एवढा सगळा खाऊ ठीक भरून होय की नाही? कुठल्या फ्लेवरचा आहे केक? स्ट्रॉबेरी. होय छान आहे का मग? खा. सकाळपासून लाईटीची वाट बघून बघून स्वयंपाक पण राहिला आणि सगळंच राहिला. पण आता लाईट आली तोपर्यंत पंधरा खुशी करून घ्यावा. 4-5 वेळा लाईट गेली सकाळपासून. ऐकू येत नाही का? येतंय की. तर म्हणलं मी नुसतंच बोलायचं, ऐकू येत नाही. कटरपर्यंत पोहोचेपर्यंत लाईट जाते. आता लाईट आली म्हणून म्हणलं अगोदर कटर करून घ्यावं आणि मग खेळ करायचे. अजून खेळ करायचं बाकी आहेत ना. सकाळी सकाळी नवरा पण कळलं ना. एकदा तुम्ही करून ठेवली नाही तर मग खेळ करायचं. करा म्हणलं एवढी झाली का खेळ किती झाली? लय नाही झाली अगं. नाही झाली का? एवढी केल्यावर हो एवढ्यात होती आता. आज बाबाला लई कामं केली. हो हो. झाली का तुझ्या आंघोळ? आता एकदम साध्या पद्धतीची बटाट्याची भाजी करायला लागली. काय नाही त्याच्यामध्ये हो. लसूण, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो काय सुद्धा घातलं नाही. फक्त तेलामध्ये तिखट मीठ टाकलंय. थोडासा रसा करते डब्याला न्यायसाठी. पण डब्याला पण नेते ना बटाट्याची भाजी. आता 10 वाजत आले ते अजून चपाती बनवायची आहे मला. एकदम साधी अशी बटाट्याची भाजी केली. थोडासा रसा करते तर पटपट उरका. अजून ही एवढा सगळा पसारा पडलाय. सगळं खाल्लेलं हे तिथंच ठेवलंय आणि ती ठिकत खायला दिलेलं आहे आजीनं. ती सगळं व्यवस्थित ठेवायचंय मला. अजून भरपूर काम तर आहे. खायला तर केवढं दिलंय. खायला दिलेलं व्यवस्थित ठेवायचं एक काम वाढलं. अजून ते सगळं काढून व्यवस्थित ठेवायला लागेल ना आता. एवढ्या सहज गेलेलं केवढं खायला दिलंय बघ. खायला दिलंय पण ते आता ठेवायचंय सगळं. तुम्ही आता शाळेत जाताय पण आता ती मला भरपूर काम आहे. जरा मला हे सगळं सामान आता चुलीकडे न्या. आता काय करते, चपाती भाकरी करते ना, अंड्याची पोळी पण करते चुलीवरच. याच्यातले थोडस बटाट्याच्या फोडी तेवढे आता तुम्हाला देते का. चटणी नेते शेंगदाण्याची नेता. शेंगदाण्याची चटणी. बटाटे नको का? नुसतं तिखट मीठच टाकलंय, बाकी काहीच ना टाकलं नाही तर कलर बाकी छान यायला लागलाय भाजीला. पहिले माणसं म्हणायची ना नुसते आम्ही येसून मिठाच्या भाज्या करायचं, तशी भाजी झाली. आज आपली गडबडीत का होईना बघू टेस्ट तरी कशी येते ती कळल. फक्त शेंगदाण्याचं कूट टाकलं. अशाच भाज्या लय करून चांगले लागते. बघूया. तेव्हा तरी एकदा आम्ही तू तिकडे गेलती कोकरापूरला. आम्ही वांग्याची भाजी केली साधी. वांग पुरलंच नाही. आता तुम्ही चपाती करेपर्यंत तुमचं दोघांचं पटपट उरकून घ्या आणि मेकअप पण करून घे बाळा तुझा. हो. मैडे बाबांनी दिलेलं काय आहे ग ती किंडोच आहे काय? काय भेटलं गिफ्ट? हेलिकॉप्टर. कुठं जाते आता हेलिकॉप्टर मध्ये बसून? चालून बघ. मुंबईला. होय चालून बघ बर. चालवून बघ. फरशीवर चांगलं चालेल र. ती चाललं की वरचा पंखा फिरतोय आता तसा आहे ती. ती किंडोच्या सारखं नाही घे पण ती वेगळंच दिसतंय. ती हे ती किंडोच्या पेक्षा भारीतला आहे. त्यात मोठं खेळणं भेटत. ती किंडर गोळी आहे तसली ती. होय खाली कर बाळ. तिकडे फरशीवर छान फिरल तोपर्यंत खा. परत फिरव अगोदर खा. ती बसवायचा ती चिट्टी असते. जोडलेलंच होतं काय? हो. मग कसं काय ती काय यायची? ती जोडलेलंच असतं ग मम्मी. हे किंडोच आहे म्हणून तर ती त्याला चिटकवायचं आहे माहिती. ती हेलिकॉप्टरला चिटकवायचं. हा
काय भेटलं भेटलं खा खा खाऊन सांग कसं लागतंय. छान आहे का? खा. ते विमानाचं केलं का सगळं पूर्ण काम? चिटकवलं का त्याला? हा खा आता. झाडालाच एवढ्या भारी पपया पिकल्या त्या हो पिकात पूर्ण पिकली पपई. तुझं मवाय म्हणल्या नाही तर मला भीती वाटायला लागली. असू दे मग आपल्याला काय करत नसतं. एवढ्या छान पिकल्या त्या आणि पपई ना शुगरसाठी चांगली असते. साखरेच्या माणसांना पपई खाल्लेली चांगली असते असं म्हणते ती ना. तर मला एक जणाला ही पपई द्यायची आहे गावात. आता मी चालले पोरं फोडायला तर त्याच्यामुळं मी ही काढायला लागली बरं का. तर एक पिकलेली आहे आणि ही 2 डोळं पडलेले आहेत ही पण हे लागली मी. आता ही एक राहते ती शिल्लक झाडालाच पिकल्यावर परत आपल्याला थोडी. आता ही हाताला येते त्या म्हणून तोडल्या त्या. साखरेच्या माणसाला पपई खाल्लेली चांगली असते म्हणते ती. तर खरोखरच चांगली असते का ही मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. पण पपई खाल्लेली चांगली असती एवढं तर मला माहिती आहे. पण शुगरच्या माणसाला चांगली असते का हे पण तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की सांगा बरं का. आणि छान छान अशा झाडाच्या तोडलेल्या ताज्या ताज्या पपया खाण्याचा आनंद काय वेगळाच आहे. ती पण लगेच झाडाची तोडायची आणि लगेच खायची. तर एकदम भारी अशी पपई पिकलेली आहे. चला पोरांना सोडायला उशीर व्हायला लागला. श्लोकला नोवेला इथल्या ओय बाई आली पपया पळत. आ इथल्या पपया हाताला येते त्या पण तिकडं महवा तिकडे जायला येत नाही. तिथं लय मोठं महवा आहे. एक झाड मी याच्या अगोदर पण तुम्हाला दाखवलं होतं. हीच एक झाड आहे की याच्या पपया तोडायला आपल्याला हाताला येते. तर चला ही पण आता चाललंय उचीच. सगळा ना खाऊ आता व्यवस्थित सेट तर करून घेतलाय. पण अगोदर श्लोकला आणि ओवीला शाळेत पाठवलं आणि तेव्हा कुठं मला ना हे सगळं काय व्यवस्थित ठेवायला वेळ मिळालाय. अजून भरपूर सगळा पसार आहे. पण म्हणलं अगोदर ह्या ठिक्यामध्ये खायला दिलेला आहे बाबानं तर हे सगळं व्यवस्थित ठेवावं. कारण रात्रीपासून ते तसंच पडलेलं होतं. ते ठेवलंच नव्हतं मी. हा एक कप्पाऱ्याचा मोकळा केला आणि याच्यामध्ये सगळा खाऊ ठेवलेला आहे बघा. आता एकदा काही ठेवलं की मग मी माझ्या कामाला मोकळी झाली म्हणलं. कारण काय होतंय लगेच मुंग्या पण होत्यात आमच्या. त्याच्यामुळं म्हणलं हे व्यवस्थित खडू वडून एवढं दिलेलं सगळं साहित्य आहे तर त्याच्यामध्ये मुंग्या नको व्हायला म्हणून मी सगळं व्यवस्थित ठेवलंय. तर अजून भरपूर सगळा पसार आहे बरं का. आणि स्वयंपाकच फक्त झालाय तर अजून सगळं काम माझं तसंच आहे. तर ते पण करायला आता सुरुवात करायला लागली आहे.